2025-26 तर बी एडला ज्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 किंवा कॅपराऊंड 3 मध्ये, तर ते विद्यार्थी भरू शकतात स्कॉलरशिपचा फॉर्म। तर या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जी त्यांची कॉलेजची फी आहे ही माफ होणार। तर सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या साईटवर यायचं आहे। महाडीबीटीच्या साईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर बघू शकता, जर तुम्ही या अगोदर फॉर्म भरलेला नसेल, कारण की भरपूर सारे असे विद्यार्थी आहे की जे महाडीबीटीवर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांना न्यू अप्लिकंट रजिस्ट्रेशनला क्लिक करून सर्वात प्रथम त्यांचा आयडी आणि पासवर्ड हा तयार करून घ्यावा लागेल। आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकता। आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, जो विद्यार्थी कंटिन्यू एज्युकेशन करत असेल, तर त्यांच्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे, समजा तो विसरला असेल तर इथून तुम्ही फॉरगेट करू शकता। तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला आयडी आणि पासवर्ड हा तयार करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला तो शोधून घ्यायचा आहे, जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही आहे, त्यांनी अगोदर आपला न्यू अप्लिकंट रजिस्ट्रेशनमध्ये एक आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागेल। एकदा आधार कार्ड लिंक झालं तुमचं की त्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म फिलअप करता येणार। तर बघू शकता, सर्वात प्रथम आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन झाल्यानंतर बघू शकता, इथे तुम्हाला अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे। तर इथे तुम्हाला 25 आणि 26 हे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे बघू शकता दोन ऑप्शन आहे। तर सेकंड नंबरचा 25-26 सिलेक्ट करा आणि सबमिटला क्लिक करा। तर बघू शकता, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल। इथे तुमच्या 10वीवर जसे नाव आहे तसे नाव तुम्हाला इन्सर्ट करायचे आहे। इथे तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे। इथे तुम्ही मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, या प्रकारे तुमच्याबद्दल विचारण्यात आलेलं आहे, इथे तुम्ही इन्सर्ट करा। त्यानंतर बघू शकता, इथे तुम्हाला तुमचं रिलिजन विचारण्यात आलेलं आहे, कोणी हिंदू असेल, कोणी बुद्धिस्ट असेल, या प्रकारे भरपूर सारे ऑप्शन आहेत। तुमचे जेही रिलिजन असेल ते यामधून तुम्ही सिलेक्ट करा। अशा प्रकारे माहिती फिलअप करा। त्यानंतर बघू शकता, इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। SC ST OBC जीही तुमची कास्ट असेल, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर लिहिलेली आहे तुमची जीही कास्ट आहे, त्या कास्टनुसार तुम्हाला इथे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। कास्ट सिलेक्ट करा। त्यानंतर तुमची पोट जात, जसे की OBC असेल तर कुणबी, माळी, SC असेल तर महार, चांभार, या प्रकारे तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर। त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला की कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे, तहसीलदार आहे, सब डिव्हिजनल ऑफिस आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डेट जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर शेवटी दिलेली आहे ती डेट टाकायची। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामधली फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 256 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे। हे अपलोड केल्यानंतर बघू शकता, तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट, जेही इन्कम असेल तुमच्या वडिलांचं ती इन्कम टाका। इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका, इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलेला आहे, इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा आणि इन्कम सर्टिफिकेटची डेट टाका की कोणत्या तारखेला तुमची इन्कम सर्टिफिकेट काढलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट। डोमेसाईल सर्टिफिकेट इथे तुम्हाला तुमचं नाव येणार आहे। डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेलं आहे, इथे तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाका, इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि इथे डेट टाकायची आहे की कोणत्या तारखेला तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट काढलेलं आहे। त्यानंतर इथे पर्सनल इलिजिबिलिटी दिलेली आहे, तर इथे सॅलरीला नो करा, डिसेबिलिटी असेल तर यस करा, अदरवाईज तिथे सुद्धा नो करा। हँडिकॅपवाले जे विद्यार्थी असेल, जे हँडिकॅप असेल ते इथे यस क्लिक करतील। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा। यामध्ये तुम्हाला तुमचं बँक अकाउंट डिटेल्स सुद्धा ॲड करायचं आहे। इथे बँक अकाउंट टाका, IFSC कोड टाका, इथे ऑटोमॅटिक ब्रँच येऊन जाणार आणि इथे सेव्हला क्लिक करा। तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन एकदा चेक करा आणि यामध्ये तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स नंबर टाकायचे आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल आहे। तर नंबर कसे शोधायचे तर त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे की डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे। तो व्हिडिओ एकदा बघा, तुम्ही सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स नंबर तुमच्या लक्षात येणार की कोणता डॉक्युमेंट्स नंबर आपल्याला या फॉर्ममध्ये इन्सर्ट करायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती पहिल्या पेजवरची एकदा चेक करा, बरोबर असेल तर सेव्हला क्लिक करा, म्हणजे पहिलं जे पेज असेल आपलं हे सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डवरचा संपूर्ण ॲड्रेस दिसून पडत असेल, इथे तुम्ही तुमचा नवीन ॲड्रेस जर असेल कोणता तर तुम्ही ॲड करू शकता किंवा हा ॲड्रेस जर तुम्हाला इथेच पाहिजे असेल यसला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला करावं लागेल सेव्ह केल्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायचं इथे तुमच्या वडिलांचे नाव, वडील काय करताय, सॅलरीड आहे का,
आईचे नाव, आई काय करते आणि सॅलरी आहे का. जर कोणाचे वडील गव्हर्नमेंट किंवा काही सर्व्हिसवर असेल तर ते त्या प्रकारे इथे ऑप्शन टाकतील. कोणाचे वडील लेबर असेल, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकरी असेल तर तसे ऑप्शन टाकेल. जर पगार मिळत असेल तरच इथे सॅलरीला येस करा आणि बाकी बिझनेस तर शेतकरी लेबर असेल तर इथे नो करा. आईच्या याच्यामध्ये जर हाऊसवाईफ असेल इथे नो करा. आणि जर कोणाचे आई वडील फॉर एक्झाम्पल नसेल तर इथे नोचं ऑप्शन दिलेलं आहे, ते तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला डेथ सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं काम पडू शकते. तर अशाबद्दलचं हे एक पेज आहे. यावरती तुम्हाला तुमच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे. तर संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला करंट एज्युकेशन डिटेल्स, म्हणजे यावर्षी BEdला तुम्ही जिथेही ॲडमिशन घेतलेली आहे त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲड करायची आहे. कशा प्रकारे बघा, करंट ॲडमिशन कोर्स म्हणजे तुम्हाला इथे ॲडमिशन इयर कोणत्या, 2025 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, एज्युकेशन लेवल, अंडर ग्रॅज्युएट कोर्स हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. स्ट्रीममध्ये तुम्हाला एज्युकेशन हे एक ऑप्शन दिलेलं आहे, तेच सिलेक्ट करायचं आहे, कारण BEd हे एज्युकेशन हे जे स्ट्रीम आहे यामध्ये मोडते त्यामुळे. तर बघू शकता इथे तुम्हाला एज्युकेशन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे, जेही तुमच्या कॉलेजचं नाव असेल. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला BEdचं ऑप्शन ऑटोमॅटिक येऊन जाणार. त्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन टाईप ऑप्शन विचारण्यात आलेलं आहे, तर इथे तुम्हाला कॅपचं ऑप्शन दिलेलं आहे पहिल्या नंबरचं, ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जसं की थ्रू कॅप म्हणून गव्हर्नमेंट कोट्यामधून ॲडमिशन झालेली आहे म्हणून. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या CETचे मार्क्स ॲड करायचे आहेत, जेवढे तुमच्या CETच्या तुम्हाला ज्या मार्क्सवर तुम्हाला ॲडमिशन मिळालेली आहे म्हणजे CETचे मार्क्स ॲड करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो कॅप ID आहे, जसा BD25 पासून सुरुवात होणार आहे, तर अशा प्रकारे जोही तुमच्याकडे ID आहे तो ID इथे इन्सर्ट करा. इथे तुम्हाला कॅप अलॉटमेंट लेटर म्हणजे कन्फर्मेशन लेटर जे तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर कॉलेजने दिलेलं आहे त्यावरती स्टॅम्पसुद्धा असू शकतो, ते 256 KBच्या आत तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. इथे फर्स्ट इयर सिलेक्ट करा, फर्स्ट इयर परस्यूइंग सिलेक्ट करा, कोणत्या तारखेला तुमची ॲडमिशन झाली आहे ते सिलेक्ट करा. फी पेड किती केलेली आहे तुम्ही, ती फी पेड इथे तुम्हाला टाकायची आहे. कोणी जर तुम्हाला जर कॉलेजने सांगितलं असेल की फी 0 टाका तर 0 टाका. इथे तुम्ही बोनाफाईड किंवा रिसिप्ट अपलोड करू शकता. तर तुम्हाला सुद्धा यामध्ये एकदा कॉलेजला विचारा की आम्ही इथे फी रिसिप्ट अपलोड करू का, फी रिसिप्ट अपलोड करू तर फी किती टाकायची, या प्रकारे तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, जेही तुमची कास्ट असेल, आणि इथे रेग्युलर सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे यामध्ये. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा आणि त्यानंतर इथे तुम्ही बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट अपलोड करा. इथे कॅप अलॉटमेंट अपलोड करा, जेही तुम्हाला कन्फर्मेशन मिळालेलं आहे, आणि फी पेडचं एकदा कॉलेजकडून कन्फर्म करा आणि अशा प्रकारे करंट एज्युकेशनबद्दल माहिती फिलअप करून घ्या. करंट एज्युकेशन सेव्ह झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे पास्ट एज्युकेशनमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड. तर पास्टमध्ये आता आपण आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आपला BEdला, तर आपण 10वी कंप्लीट केलेली आहे, 12वी कंप्लीट केलेली आहे आणि डिग्रीसुद्धा केलेली आहे. कोणत्या विद्यार्थ्यांनी PGसुद्धा केलेली असेल तर स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे, 10वी 12वी डिग्री आणि PG. तर कशा प्रकारे बघू शकता, इथे 10वी सिलेक्ट करा, स्ट्रीम ऑटोमॅटिक SSC येऊन जाणार, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, कॉलेजचं नाव विचारलं तर टाका. त्यानंतर कोर्स, बोर्ड, युनिव्हर्सिटी आहे तुमचे महाराष्ट्र बोर्ड आहे, आणि ॲडमिशन इयर सर्वात इम्पॉर्टंट आहे. ॲडमिशन इयर, तर ॲडमिशन इयर बघा कोणत्या वर्षी पास झाला आहे त्यावरून तुम्ही अंदाज लावा. एखादा विद्यार्थी 2009ला जर 10वी झाला असेल तर 2008ला ॲडमिशन दाखवा, 2009ला पास. एखादा विद्यार्थी 12वी जर 2011ला झाला असेल तर 2010ला त्याची ॲडमिशन दाखवा, इथे ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर. डिग्रीसुद्धा तुम्ही 3 वर्षाची दाखवू शकता, 2022 ते 2025 या प्रकारे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. आणि यामध्ये स्टेप बाय स्टेप अगोदर 10वी ॲड करा, 12वी आणि डिग्री आणि PG केली असेल तर PGसुद्धा ॲड करा. आणि तुम्हाला इथे मार्कशीटसुद्धा अपलोड करायच्या आहेत. 10वी आणि 12वीची मार्कशीट अपलोड करायची नाही आहे, ते डायरेक्टली व्हॅलिडेटचं ऑप्शन येते तिथे, आणि ती तुम्हाला डिजिटल मार्कशीट तुम्हाला दिसून पडेल. फक्त तुम्हाला डिग्री जे तुम्ही BA BCom BSc केलेलं असेल आणि PG केलं असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. जर तुम्ही कशावर ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे कोणत्या बेसिसवर ॲडमिशन घेतली आहे त्याप्रकारे तुम्हाला यामध्ये माहिती इन्सर्ट करायची आहे. यामध्ये माहिती इन्सर्ट करून घ्या, आता सांगितलेली आहे त्याच प्रकारे तुम्ही माहिती इन्सर्ट करा. अगोदर 10वी करा, मग 12वी करा आणि मग डिग्री करा, PG असेल तर PG करा. कोणाला कुठेही अडचण आल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि तुम्ही इथे 10वी सिलेक्ट केल्यानंतर जसे तुम्हाला जे जे ऑप्शन विचारण्यात येणार त्याप्रकारे तुम्ही एक एक ऑप्शन त्यामधून सिलेक्ट करा आणि आपला जो पास्ट एज्युकेशनचा जो पोर्शन आहे हा तुम्ही कंप्लीट करा.
त्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला ऑप्शन येणार आहे की तुम्ही डे स्कॉलर आणि हॉस्टेलर. जर कोणता विद्यार्थी हॉस्टेलर असेल म्हणजे हॉस्टेलला राहत असेल, रूम करून रेंटनी राहत असेल, तर तो विद्यार्थी इथं हॉस्टेलर टाकू शकते, परंतु त्यांना त्याबद्दलचं प्रूफसुद्धा मागू शकते. आणि जर जे विद्यार्थी घरी राहत आहे, स्वतःची रूम आहे किंवा स्वतःचं घर आहे, तर ते विद्यार्थी डायरेक्टली डे स्कॉलरचं जे ऑप्शन आहे इथे हे ऑप्शन सिलेक्ट करून घेणार डे स्कॉलर, म्हणजे त्यांना बाकी कोणतीही इन्फॉर्मेशन मागण्यात येणार नाही आहे. आणि जे विद्यार्थी हॉस्टेलर सिलेक्ट करतील त्या विद्यार्थ्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन मागण्यात येणार आणि एक लेटरसुद्धा त्यांना अपलोड करायचं काम पडू शकते. जसं की हॉस्टेल असेल तर हॉस्टेलचं लेटर, काही ॲग्रीमेंट, रेंट ॲग्रीमेंट अशा प्रकारे अपलोड करायचं काम पडू शकते. तर डे स्कॉलर जर टाकलं तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स मागणार नाही आहे. तर यामधून एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर बघू शकता की आपले जे प्रोफाईल आहे हे 100% तयार झालेले आहे, म्हणजे 100% रेडी झालेलं आहे. आपण यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप केलेली आहे. आता करायची आपल्याला स्कीम अप्लाय. तर बघू शकता यामध्ये जेही तुम्ही स्कीम अप्लाय करणार ती असणार आहे तुमच्या कास्टवर डिपेंड आणि इन्कमवर डिपेंड. तर मी संपूर्ण कास्टसाठी यामध्ये कोणकोणती स्कीम अप्लाय करायची याबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे SC कॅटेगरीसाठी. यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ज्यांचेही 2.5 लाखच्या आतमध्ये इन्कम असेल ते पोस्ट मॅट्रिकला अप्लाय करतील. ज्यांचे इन्कम 2.5 लाखाच्या वर असेल ते विद्यार्थी फ्रीशिपला अप्लाय करतील. त्यानंतर STसाठी हे ऑप्शन दिलेलं आहे ट्रायबलचं. त्यानंतर यामध्ये OBC, SCBC, VJNT आणि SBC वेलफेअर इथे ऑप्शन दिलं आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर संपूर्ण कास्टचे ऑप्शन आलेले आहे. यामध्ये बघू शकता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ज्यांचेही उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे ते अप्लाय करणार. ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी ज्यांचेही उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे ते ट्युशन फी अँड एक्झामिनेशनचे जे फीचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे अप्लाय करणार. कारण यामध्ये कास्ट दिलेली आहे. VJNT वाले VJNT मध्ये करा, OBC वाले OBC मध्ये, SBC वाले SBC मध्ये. अशा प्रकारे तुम्हाला स्कीमला अप्लाय करायचं आहे. स्कीमला क्लिक केल्यानंतर आपल्याला अप्लायचं ऑप्शन येऊन जाणार. तर बघू शकता आपण आता एक OBC कॅटेगरी 2.5 लाखाच्या आत इन्कम आहे अप्लाय केलेला आहे. बघू शकता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अप्लाय फॉर दिस स्कीमला जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येणार. यामध्ये बघू शकता रिन्युअलवाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन येणार आहे. तुम्ही रिन्युअल आहे का, आपण तर फर्स्ट इयर आहे त्यामुळे आपल्याला इथं रिन्युअल नो करा. TC अपलोड करा. इथे तुम्हाला 256 KB आतमध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे, PDF किंवा JPG. एक डिक्लेरेशन फॉर्म आहे, हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे तुमची कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. राशन कार्ड अपलोड करायचं आहे. राशन कार्ड कंपल्सरी नाही आहे, परंतु जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. किंवा कॉलेजसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दिलेली असेल फॉर्मसाठी ते सुद्धा एकदा बघा. त्यामध्ये जर राशन कार्डचं ऑप्शन असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की फॅमिलीमध्ये बॉईज किती आहेत, अशा प्रकारे टाकावं लागेल. फिमेल असेल म्हणजे फिमेल कॅन्डिडेट जर असेल तर त्यांना हे ऑप्शन येणार नाही आहे. फक्त मेल कॅन्डिडेटला हे ऑप्शन येते की तुमच्या फॅमिलीमध्ये टोटल मेंबर किती आहेत म्हणून अशा प्रकारे. तर अशा प्रकारे संपूर्ण जे ऑप्शन आहे हे तुम्हाला फिलअप करून घ्यायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हच्या ऑप्शनला क्लिक करा. सेव्हच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे चेकबॉक्सला क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट करायच्या अगोदर हा दिलेला संपूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या. संपूर्ण डिटेल्स ओके आहे का, कुठे काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही बॅक जाऊन एडिट करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म एकदा ओके असेल तर तुम्ही फायनल सबमिट करा. फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काढायची आहे फॉर्मची प्रिंट आणि ही द्यायची आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजला संपूर्ण डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स लावून. अशा प्रकारे तुम्ही B.Ed ॲडमिशन 2025ला ज्यांचेही प्रवेश झालेले असेल कॅपराऊंडमध्ये ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि हा फॉर्म आपल्या कॉलेजला सबमिट करा. कोणाला कुठेही अडचण आली तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि B.Ed ॲडमिशनचा एक राऊंड बाकी आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि स्कॉलरशिपचा फॉर्म संपूर्ण विद्यार्थी भरू शकतात. ओपन कॅन्डिडेटचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपण व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ओपन कॅन्डिडेटवाल्यांनी भरा. आणि बाकीचे जेही आहे कास्टमधील विद्यार्थी आहेत त्यांना संपूर्ण म्हणजे जेही कास्टमध्ये असाल त्याबद्दलची तुम्हाला आताच माहिती दाखवलेली आहे. संपूर्ण कास्टसाठी सेम टू सेम फॉर्म असणार आहे. फक्त तुम्हाला इन्कमबद्दल सांगितलेलं आहे. तर त्या प्रकारे तुम्ही स्कीम सिलेक्ट करा आणि आपला फॉर्म सबमिट करा. तर स्कॉलरशिप किंवा ॲडमिशन प्रोसेसबद्दल ज्याही अपडेट असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.